विद्यार्थी मित्रांनो, का तुम्हाला फिजिक्स अवघड वाटतो सांगा? का तुम्हाला फिजिक्सची भीती वाटते? मी सांगू का तुम्हाला? न्यूमेरिकल्समुळे भीती वाटते. न्यूमेरिकल्स. सीईटीला सगळे न्यूमेरिकलच असतात आणि बोर्डच्या एक्झाममध्ये सुद्धा 70 मार्काचा पेपर आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. त्यातले 35 मार्काला फिक्स न्यूमेरिकल असतात. जमत नाहीत आपल्याला म्हणून भीती वाटते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डेरिव्हेशन्स. अरे त्या इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक मध्ये किती डेरिव्हेशन्स आहेत? केव्हा होणार? रोटेशनल डायनामिक्स मध्ये डेरिव्हेशन्स आहेत. तो वेव्ह ऑप्टिक्स तर डेंजरस आहे. इंटरफरन्स डिफ्रॅक्शन तर इंटरफरन्स ठीक आहे. डिफ्रॅक्शन तर अजून हायर लेवल आहे. आणि काय होतंय ते डेरिव्हेशन आणि न्यूमेरिकल या दोन गोष्टीमुळे मला फिजिक्स सोपं वाटत नाही, अवघड वाटतंय. अवघड वाटतंय. आता मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या की मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी देणार आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बोर्डचा पेपर पॅटर्न समजून घ्या. पेपर पॅटर्न. तुम्हाला काय करायचंय? 70 मार्काचा पेपर अटेम्प्ट करायचा आहे. अरे पण तुम्हाला सांगू का, विथ ऑप्शन तो ऑलमोस्ट 100 मार्काचा पेपर असतो. म्हणजे बघा ना, आपल्याला 30 मार्काच्या जवळपास 100 पेक्षा थोडेसे कमी असतात मार्क, पण ऑलमोस्ट क्लोज टू 100 आहेच. म्हणजे आपल्याला ऑप्शन्स भरपूर आहेत. मग याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. डेरिव्हेशन्स. आता माझी स्ट्रॅटेजी बाळांनो वेगळी आहे. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. तुम्ही जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीच आहे. तुम्ही तुमचा टाइम वेस्ट नका करू याच्यात, लक्षात घ्या. तुम्ही तुमचा अभ्यास करा. मी तुम्हाला सांगू का, तुमच्यासारखी मुलं ना खरोखर आपल्या देशाला तुमची गरज आहे, लक्षात घ्या. तुम्ही वेळ घालवूच नका. मी कुणासाठी करतोय? जी घाबरलेली मुलं आहेत, ज्यांना करायचंय, काहीतरी करायचंय ज्यांना, पण स्टार्ट कुठून करायचं तेच कळत नाही, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय, लक्षात घ्या. म्हणजे बघा, माझ्या बोलण्याचा कुणीही कधीच राग म्हणून घेऊ नका. बघा, लक्षात घ्या. मुद्दा असा आहे काय, फिजिक्सची भीती वाटते ना, तुम्ही याला सोडून द्या. नका करू, नका करू. मला डेरिव्हेशन्स मध्ये वेळ घालवायचा नाहीये. सेक्शन बी मध्ये ऑलमोस्ट एकही डेरिव्हेशनची गरज नाहीये, येत पण नाहीये. सेक्शन सी मध्ये हार्डली 1, 2, 3 प्रश्न असतील. सेक्शन डी मध्ये पुन्हा 1, 2. म्हणजे 4 ते 5च प्रश्न येणार आहेत डेरिव्हेशनचे. म्हणजे 15 ते 20च मार्क. म्हणजे 100 पैकी 20 मार्क जाऊ दे, तरी 80 मार्क उरतायत आपल्याला. मग सगळ्यात अगोदर काय करायचं मला सांगू का? कुठलाही पेपर काढा, त्यातल्या डेफिनेशन्स करा. कुठलाही पेपर काढा. आता माझ्याकडे फिजिक्सचे पेपर आहेत बरं का बाळांनो. म्हणजे मी बऱ्यापैकी डाउनलोड करून ठेवलेत, लक्षात घ्या. बऱ्यापैकी माझ्याकडे फिजिक्सचे पेपर आहेत. आणि ते जर पेपर बघितलं, बघूया आपल्याला कुठला फिजिक्सचा पेपर मिळतोय का, बरं का. फिजिक्स पेपर PAPER. ओके, फिजिक्स पेपर. आणि मी आता सर्च केलेला आहे. इथे आलेत पेपर, बोर्ड क्वेश्चन पेपर 2023चा पेपर आपण डिस्कस करूया. 2023चा. तर या पेपरमध्ये मला काय दिसतंय, लक्षात घ्या. चला, एमसीक्यूज मध्ये राहू दे, डेफिनेशनचा मी विचार करत नाहीये. बघा, डिफाईन पोटॅन्शियल ग्रेडियंट, डिफाईन गायरोमॅग्नेटिक रेशो, त्याच्यानंतर अजून डिफाईन इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. अरे थोडे नाही रे, 4-5 प्रश्न झाले रे बाळांनो. मी तुम्हाला सांगू का, अजून सेक्शन डी मध्ये पण जाऊया आपण. डिफाईन आयसोथर्मल प्रोसेस, डिफाईन ॲडियाबॅटिक प्रोसेस, पुन्हा फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर. अरे डेफिनेशनच आहेत, लक्षात घ्या त्या. म्हणजे मला आता कळालं की डेफिनेशन जवळजवळ जवळजवळ 10+ मार्काला येत आहे. त्यात मी बघितलं की डिस्टिंग्विशचे प्रश्न सुद्धा आहेत. त्यात मला कळालं की डायग्रामचे सुद्धा प्रश्न येत आहेत. आणि अजून मला कळालं की लॉज वरती सुद्धा प्रश्न आहेत. कशावरती? लॉज वरती. लॉज वरती काय काय प्रश्न आहेत बघूया आपण. कोणते लॉज वगैरे आहेत का बघूया आपण. मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या की इथं जे आहे ना, लक्षात घ्या, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन स्टेटमेंट दिलंय. आणि हा आहे क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. कोणता लॉ आहे? क्रिचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. आला का? लॉचं स्टेटमेंट विचारलंय ना, लक्षात घ्या. पण त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, त्याच्यानंतर म्हणूया आपण. त्याच्यानंतर अजून शोधायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी, बरं का, ठीक आहे. सेक्शन तो एकदम म्हणूया ना आपण, व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये नसतं, लक्षात घ्या. आपण आता सेक्शन बी बघा. याच्यात सुद्धा व्हॉट आर ईडी करंट, डेफिनेशन आहे. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, सगळ्यात सोपा प्रश्न आहे. डायग्राम आहे. आणि तुम्हाला सांगू का, हाफ लाईफ त्याचं डेरिव्हेशन दिसतंय मला, लक्षात घ्या. जर आपण हळूच इथं सगळं बघितलं तर इथं मला लॅपलॉस लॉ वरती बेस न्यूमेरिकल आहे. एक्सेस प्रेशर इक्वल्स टू 2T/R. आणि हा प्रॉब्लेम 80 आणि 7.2 दिले ना, हे पुस्तकातला कदाचित सॉल्ड प्रॉब्लेम आहे. लॅपलास लॉ तुम्ही आपल्या चॅनलवर सगळे लॉ
विथ प्रूफ दिले, लक्षात घ्या. लॅपलास लॉ फक्त 8 मिनिटाचा माझा व्हिडिओ आहे. तुम्हाला बघायचा आहे, लक्षात घ्या. तुम्हाला लॉज मी सगळे एकत्र घेतले, ते सगळे व्हिडिओ तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. बरं, ही फेरिस ब्लॅक बॉडी डायग्राम काढायचे तिथं, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, सिंपल पेंडुलमचं डेरिव्हेशन आहे, पण डेरिव्हेशन जास्त नाही आहेत. मी तुम्हाला सांगतो, इथं आइन्स्टाईन फोटो इक्वेशन लिहायचं आहे, तुम्हाला लक्षात घ्या. आता इथं जर मी शोधायला लागलो म्हणूया आपण, तर कदाचित इथं सुद्धा मला एखादं असं न्यूमेरिकल दिसेल, ते कोणत्या तरी लॉ वरती बेस्ड असेल, लक्षात घ्या. बरं, मग डेफिनेशन्स येत आहेत, सर मग सुरूच करतो रट्टा मारायला. नाही करायचं रट्टा मारायचं, लक्षात घ्या. आता मी 2 गोष्टी सांगतोय. मी इथं ना लिक्विडमध्ये कॅपिलरी ट्यूब बुडवल्यानंतर काय होऊ शकतं, लिक्विड लेवल राईज होऊ शकते. ओके, लिक्विड लेवल राईज होऊ शकते, पण मर्क्युरी सारखं लिक्विड असेल तर लिक्विड लेवल फॉल पण होऊ शकतो. म्हणजे एक तर काय होऊ शकतो, राईज किंवा काय सांगा, फॉल. राईज ऑर फॉल. काय म्हणायचं याला, कॅपिलॅरिटी डेफिनेशन कितीतरी वेळा विचारले. काय डेफिनेशन, द फिनॉमिना ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी ट्यूब. पण केव्हा, वेन इट इज डीप इन द लिक्विड. सोपी डेफिनेशन आहे ना, तयार करा रे डेफिनेशन. आयुष्यात कधी विसरणार नाही. रट्टा मारलेलं उद्या विसरून जाल. पाठ करू नका आणि डायग्राम डोळ्यासमोर आणा. कॅपिलरी ट्यूब जेव्हा लिक्विड मध्ये बुडवल्यावर काय होतं, लिक्विड लेवल राईज होऊ शकते और फॉल होऊ शकते, लक्षात घ्या. मग हा जो फिनॉमिना आहे त्यालाच काय म्हणायचं, कॅपिलॅरिटी. द्या ऍप्लिकेशन कॅपिलॅरिटीच्या, द्या ऍप्लिकेशन. तर मी तुम्हाला सांगतो कॅपिलॅरिटीचे ऍप्लिकेशन काय माहितीये का, दिव्यातून वात असते माहितीये तुम्हाला, वीक ऑफ द लॅम्प, त्यातून ऑइल वरती येतं. झाडांची मुळं ते क्षारयुक्त पाणी वरती खेचतात. ब्लॉटिंग पेपर इंकला ऍब्सॉर्ब करतो. जी पेनची नीप असते ना, ती सुद्धा इंकला ऍब्सॉर्ब करते. हे सगळेच कॅपिलॅरिटीचे एक्झाम्पल आहेत. मी आता सोनम वांगचुक यांचं जे उपोषण सुरू होतं ना, तेव्हा त्यांनी काय केलं होतं माहितीये का, की त्यांनी असं एका भांड्यात पाणी घेतलं होतं. बाटलीला असं कागद कागद नाही, कापड गुंडाळलं होतं. बाटलीला, लक्षात घ्या. ओके, आणि ती बाटली त्यात ठेवली होती. मग पाणी असं वर येत होतं आणि पूर्ण कापड ओलं झालं होतं. कॅपिलॅरिटीचं ऍप्लिकेशन आहे, लक्षात घ्या. मग आता तुमच्या लक्षात आलं का, रट्टा मारायचा नाहीये. डेफिनेशनला वन शॉट व्हिडिओ घेऊन येतोय मी. चॅनलला सबस्क्राईब तर केलं पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतो, सध्या अभ्यासाचा मूड नाहीये मुलांचा. व्ह्यूज वरून कळतंय आम्हाला, पण आमचे प्रयत्न आम्ही थांबवणार नाहीये. मग अगदी मिलियन 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 जरी सबस्क्रायबर असतील, तिथं पण व्ह्यूज कमी आहेत. सध्या मुलं निवांत आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, तू हा व्हिडिओ बघतोयस ना, याचा तर तू जागा झालेला आहेस. तू करणार आहेस, मला माहिती आहे. तू करणार आहेस आणि डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगितले. ओके, इव्हन मी तुम्हाला सांगू का, ही एक डेफिनेशन नाही, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ऍक्च्युअली ना, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. आता ही कॅपिलरीचाच प्रश्न आहे, लक्षात घ्या. असं लिक्विड आहे, मग ही या फ्री सरफेसला इथे मी टँजंट ड्रॉ करतोय आणि हा जो आहे तो सॉलिड सरफेस आहे. तर या दोघांच्या मधल्या अँगलच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. पुस्तकात मोठी डेफिनेशन आहे, मुलांची पाठ होत नाही. पाचला करायचं आहे. अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस, आणखीन काय, सॉलिड सरफेस. ओके, पण मेजर्ड विदिन द लिक्विड. विदिन द लिक्विड हे अतिशय इम्पॉर्टंट, कारण हा अँगल बाहेर, बघा इकडे पण सॉलिड सरफेस आहे की, पण बाहेर नाही, विदिन द लिक्विड मोजायचं आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. बघा, वन शॉट लेक्चरची वाट बघा. मी तुमच्यासाठी घेऊन येतोय सगळ्या डेफिनेशन्स, म्हणजे 100च्या आसपास डेफिनेशन्स. ओके, मला कॉमेंटमध्ये सांगा की सर लवकर घेऊन या. ते लाईव्हची सवय झाली, लक्षात घ्या. तुमचे कॉमेंट येतात येतात येतात. मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ लेक्चर्स बनवतोय, पण कंटिन्युअसली कॉमेंट्स आहेत तुमचे. मी तुम्हाला सांगतो, काल आपण व्हिडिओ बनवला होता, लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, लक्षात घ्या. काय प्रकार आहे माहितीये का, आपण आपण आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे. आता सीईटी सेल कडून चूक चालणार नाहीये, आपल्याला लक्षात घ्या. तुम्हाला सांगू का, जिथे 1000 फी होती तिथे 6000 फी करण्यात आलेली आहे. पण आपण त्याच्यावर आवाज उठवायचा आहे. पण आपण अभ्यास पण करायचा आहे, लक्षात घ्या. दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या आहेत. मग आता तुमच्या लक्षात आलं का, की फिजिक्सला मला पहिल्यांदा काय केलं पाहिजे, डेफिनेशन्स. ओके, आता ऐका ना माझं. बघा, इथं मी ऑर गेट काढतोय. इनपुट 2 आहे, आउटपुट 1 आहे. मी इथं नॉट गेट काढतोय. एक इनपुट. ओके, म्हणजे इनपुट 1 असू दे तर 2 असू दे, आउटपुट मात्र एकच असतोय. असं जर डिजिटल सर्किट असेल, त्याला लॉजिक गेट म्हणायचं. अ डिजिटल सर्किट विच हॅव वन ऑर मोर इनपुट विथ ओनली वन आउटपुट इज नोन एज लॉजिक गेट. तर मी तुम्हाला सांगतो, एक डायोड आहे असं, बरं का, लक्षात घ्या. हा डायोड जेव्हा हा फॉरवर्ड बायस असतो, त्यातनं करंट फ्लो होतो. करंट फ्लो झाला की लाईट पण इमिट करतो तो. लाईट इमिट करतो, म्हणजे हा डायोड लाईट इमिट करतो. सांगा एलईडीची डेफिनेशन. डायोड
which emits light when it is forward biased. When forward bias currents through the diode, it emits light, then such a diode is known as light emitting diode. अरे advantage सांगा ना, लो पॉवर कन्झम्पशन, पॉइझनस नाहीये, गुड क्वालिटी लाईट मिळते लक्षात घ्या, जास्त लाईफ आहे, ड्युरेबल आहे लक्षात घ्या. अरे पाठ न करता उत्तर लिहायचंय आपल्याला. म्हणजे पहिली गोष्ट डेफिनेशनचा मोठा पॉइंट असणार बरं का, लक्षात घ्या. डेफिनेशन झालं की तुम्ही लॉज करायचेच लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, एक काम करा ना माझ्या बरोबर, काढा तुम्ही लक्षात घ्या. एकाच वेळेस दोन्ही ऍप्लिकेशन ओपन करता येईल का बघा. वायलन मी ओपन करतो तुमच्यासाठी आणि 2025चा पेपर काढतोय. भयानक अवघड पेपर होता म्हणे, हिस्ट्रीमध्ये सगळ्यात अवघड पेपर होता हिस्ट्रीत. पहिलाच प्रश्न आहे झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. पहिलीच एमसीक्यू आहे झेरॉथ लॉ. ओके, डेफिनेशन तर आहेतच. दुसरा प्रश्न न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. तिसरा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अजून अजून प्रश्न आहेत ब्रूस्टर्स लॉ, अजून आहेत रेडिओ डिके लॉ, अजून आहेत क्रिस्चॉफ्स लॉ. 15 प्रश्न झाले. इथंच क्लोज टू 30 मार्काचा अटेम्प्ट करू शकताय तुम्ही. होय, डेफिनेशन आणि लॉ केले तर. अरे मी लॉ सगळे दिलेत तुम्हाला, फ्री ठेवलेत लक्षात घ्या, आणि डेफिनेशनचं लेक्चर घेऊन आलोय. आतापर्यंत कॉमेंट केलंय की नाही करा, आणि व्हिडिओला लाईक पण करा लक्षात घ्या. ओके, बरं या गोष्टी झाल्या लॉज. पण माझी मेथड एकच आहे की लॉज प्लस न्यूमेरिकल. त्या लॉ, पास्कल्स लॉ आपल्या पुस्तकात आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, पास्कल्स लॉ, लॅपलास लॉ. लॅपलास लॉच्या खाली न्यूमेरिकल आहे, आता मगाशी पेपरमध्ये होतं ते. पास्कल्स लॉला पण न्यूमेरिकल आहे, येणार पेपरमध्ये लक्षात घ्या. म्हणजे डेफिनेशन, लॉज, न्यूमेरिकल्स हळूहळू करायचे लक्षात घ्या. पहिला 1 मार्क्स क्वेश्चन बघूया, डायरेक्ट फॉर्म्युले करूया आपण. मी ते पण घेणार आहे तुमचं, तुम्ही म्हणाल तर लक्षात घ्या. मग न्यूमेरिकल इथपर्यंत जर झालं, न्यूमेरिकल तर 35 बास ना. काय पाहिजे आणखी लक्षात घ्या. तरी इथं अजून सांगतो, डायग्रामचे प्रश्न येतात, डिस्टिंग्विशचे प्रश्न येतात, आणि 100% जमतात आपल्याला लक्षात घ्या. डायग्राम फार थोडे आहेत, टिपिकल टॉपिक मध्ये डायग्राम आहेत. मग मला सांगा आता फिजिक्सला कशाला घाबरताय. माझ्याकडं भरपूर मुलं होती ज्यांना पैकीच्या पैकी होते, 99 होते, 98 होते, 97 सुद्धा मार्क होते लक्षात घ्या. अरे खूप मुलं होती. स्ट्रॅटेजी फॉलो करा. आम्ही आमच्या संघर्ष बॅच मध्ये डिटेल फिजिक्स येते लक्षात घ्या. फ्री लेक्चर बघा ना, रोटेशन डायनामिक्स ठेवलं तुमच्यासाठी. मग त्यासाठी ऍप डाउनलोड करा. प्रमोशन साठी नाही करत बाळांनो, तुमच्या अभ्यासासाठी सांगतोय मी हे. तुमच्या अभ्यासासाठी सांगतोय, तुम्हाला बेस्ट मेथड द्यायला लागलोय. तुम्ही प्ले स्टोरवरून सह्याद्री ट्युटोरियल्स ऍप डाउनलोड करा, प्ले स्टोरवरून नसेल केलं आतापर्यंत, आणि त्याच्या फिनिक्स बॅच मध्ये जावा, त्याच्या कंटेंट मध्ये जावा, त्याच्या संघर्ष बॅच मध्ये जावा. मी तुम्हाला सांगतो, केमिस्ट्रीचे सगळे डेरिव्हेशन फ्री दिलेत तुम्हाला, सगळे. तुम्ही ते करायचे लक्षात घ्या. आणि फिजिक्स मध्ये सुद्धा रोटेशन डायनामिक्सचे हे 13 व्हिडिओ फ्री आहेत बरं का. इथं का दाखवत नाही फ्री मला कळत नाहीये, पण ते सगळे व्हिडिओ फ्री आहेत. आणि सांगू तुम्हाला, संघर्ष बॅच पेक्षा माझी फेवरेट आहे न्यूमेरिकल बॅच. या न्यूमेरिकल बॅच मध्ये करंट रिलेटेड झालाय, रोटेशन डायनामिक्स झालाय, मेकॅनिकल प्रॉपर्टीज फ्लुइड केटीजी पुस्तकातले एमसीक्यू मध्ये आलेले न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिले लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर पुस्तकातलं एक्सॉल्व्ड प्रॉब्लेम परत सॉल्व्ह करून दिले साध्या भाषेत. मधले एकूण एक न्यूमेरिकल घेतलेत. मग का मिस करताय. याच्यात पण मी तुम्हाला रोटेशनलचे 10 व्हिडिओ फ्री ठेवलेले आहेत. मग मला एक विचारायचं आहे, मिळाली का परफेक्ट स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. एमएसटी सीईटी आणि बोर्ड मी असं लिहिलंय, पण पहिलं बोर्डवर मी बोललो सगळं बरोबर आहे. मग आता एमएसटी सीईटीचं काय मी सांगतो. 50 पैकी 30 ते 35 प्रश्न फॉर्म्युला बेस्ड असतात. आपण जेव्हा बोर्डची तयारी करू ना, होणार ना 30 नाही. मी तुम्हाला क्लिअरली आता एक सांगतो, एक विजन देतोय लक्षात द्या. थोडंसं विजन म्हणजे थोडक्यात जाणीव करून देतोय. कुठली बघा, फिजिक्स आणि मॅथ्स मध्ये एका मुलाला 55, केमिस्ट्रीमध्ये 12, बेरीज झाली 67. ओके, आणि पर्सेंटाईल सुद्धा 68. 65 प्लस मार्क पाडा, पर्सेंटाईल पण तसंच मिळेल. पण त्याच्या खाली आला ना, तुम्ही लक्षात घ्या, त्याच्या खाली आला 50 मार्क पडलेत, तर पर्सेंटाईल 10 बी येऊ शकतो, 16 बी येऊ शकतो, 23 येऊ शकतो, 34 येऊ शकतो. डेंजरस आहे लक्षात घ्या. पण मी तुम्हाला सांगतो की इथं फक्त 18 मार्क या मुलांना पाडले असते तर 85 आला असता. माझ्या ऑफलाईनला बरीचशी मुलं आहेत की 85 ला त्यांना 94 प्लस पर्सेंटाईल पडलेत. 94 जाऊ दे, 90 तर आले असते की नाही. कुठं आहेत एवढे, कुठं 90 कुठं. मग आता करायचं काय. फिजिक्स आणि मॅथ्स मध्ये मिळून 55 आहे त्या स्टुडंटला, मी तुम्हाला सांगतो. पण आपलं जर तुम्ही मॅथ्सचं पुस्तक सुद्धा व्यवस्थित सोडवलं तर 30 प्रश्न नाही, 40 प्रश्न हे पुस्तकातले ऍज इट इज 30 म्हणूया आपण. केमिस्ट्रीत तुम्हाला 40 तरी पडलेच पाहिजेत लक्षात घ्या. आणि फिजिक्स मध्ये 20 नाही 30 जरी पडले तर 130, म्हणजे हे 99 प्लस कडे जातोय आपण लक्षात घ्या. म्हणजे मी सांगतो, सीईटीला मला पहिला बोर्डची प्रिपरेशन परफेक्ट हवी आहे.
पर्यात आपण एक सांगतो. एका मुलाचं ना ऑफलाईनमध्ये होता. त्याचं आणि माझं जरा जुळतच नव्हतं. काय करायचं माहितीये का? एक-एक डेरिव्हेशन 4 वेळा, 5 वेळा लिहीत बसायचा. नाही रे अभ्यास. स्टार्टला आपण डेरिव्हेशनला क्लिक करून टाकलंय. कुठून टाकलं काय माहिती ओके. पहिल्यांदाच बोललोय डेरिव्हेशनच्या नादाला लागू नका इनिशियली. कारण डेरिव्हेशन्स तुलनेत कमी येतात रे बाळांनो. सेक्शन बी वर टार्गेट करा. सेक्शन ए ला टार्गेट करा. सेक्शन डी मध्ये 2-2 मार्काचे प्रश्न असतात. त्यांना टार्गेट करा. तुम्ही माझ्याबरोबर अभ्यास करा. सगळ्या गोष्टी शक्य आहेत लक्षात घ्या. मग हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांच्यावर शेअर करा. फिजिक्सला घाबरायचं नाही. मी असताना केमिस्ट्री तर आपलं छान चाललंय. 2:30च्या लाईव्ह लेक्चरला रोज अटेंड करा. ओके. मंगळवारी लाईटचा मोठा इश्यू असतो. त्यामुळे मंगळवारचं लाईव्ह सेशन कदाचित आपण संध्याकाळी वगैरे घेऊया आपण. ओके. पण मी तुमच्यासाठी जास्तीत जास्त लाईव्ह सेशन घेणार आहे. ओके. त्यामुळे तुम्ही जॉइन नक्की करा आणि ॲप डाउनलोड करून फ्री लेक्चर्स बघा. न सांगता मुलं कोर्स पर्चेस करा. तुम्हाला सांगावं सुद्धा लागत नाहीये. चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.